ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे। डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली। न्याय न मिळाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर काही वेळातच त्यांना बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मीना नावाचा एक डीवायएसपी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली, त्याच्याकडे तपास ठेवला। तो काय तपास करणार? त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एलसीबी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या घेतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून। आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले। मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले, ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही? हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।